नमस्कार शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे। आज आहे 13 मार्च 2025, होळी आहे। होळीच्या आमच्या गुटले सर आणि माझ्याकडनं आपल्या सगळ्या शेतकरी परिवाराला खूप खूप शुभेच्छा। महत्त्वाचा असा विषय आहे, छाटणी नंतरचं खत नियोजन आम्ही डायरेक्ट घेऊन आलेलो आहे। कसं असायला पाहिजे खत नियोजन एक आहे आणि दुसरं असणार आहे फवारणीचं नियोजन कसं असणार आहे। असे दोन टप्प्यांमध्ये आपले व्हिडिओ आहे। याच्यात मी पूर्ण छाटणीचं मागे एक व्हिडिओ ऑलरेडी बनवला होता, पण आता परत एकदा सगळं जे प्रिंट आउट वगैरे जे आहेत ते तुम्हाला दिसतील, पण त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता बरोबर, आणि त्याच्यानुसार तुम्ही नियोजनही करू शकता। हे आपला हा पूर्ण व्हिडिओ आजचा असणार आहे। पण हे करतानाच एक लक्षात असू द्या, परत पेरूचं 10वं मोठं यशस्वी मार्गदर्शन शिबिर आम्ही येत आहोत सांगोल्याला 16 तारखेला 16 मार्च 2025 सकाळी साधारणतः 8 वाजेला शिबिर असणार आहे सांगोल्याला। मी पत्ता सांगतो, एकदा पत्ता वगैरे सांगितला की आपला विषय आपण चालू करूया। सांगोल्याला स्वतः गुटले सर, मी, आमची सगळी टीम तिथे येत आहे। स्पेशली शेतकऱ्यांचा खूप आग्रह होता, आता तिथं कुणाशी कॉन्टॅक्ट करायचा, कुठे यायचं काय, त्याचं एक तुम्हाला मी सांगतो। डॉक्टर शिवाजी अशोक खिलारे, मुक्काम पोस्ट बालवाडी, बागलवाडी, तालुका जत, जिल्हा सांगली बरोबर। त्यांचा नंबर पण तुम्हाला देतो 98 81 79 59 37 9881 79 5937। स्थळ हनुमान मंदिर बागलवाडी बरोबर। इथं आम्ही येणार आहोत रविवारी, येत्या रविवारीच आम्ही तिथे येणार आहोत आणि परत एकदा शेतकऱ्यांसाठी आम्ही मार्गदर्शन करणार आहोत। आजूबाजूचे जेवढे शेतकरी ज्यांना शक्य होईल 100% तिथं या। फी वगैरे आमची काही नसणार आहे, तिथं डायरेक्ट शेतकऱ्यांनी येणं। शेतकऱ्यांसाठी आम्ही 4 ते 5 तास आम्ही पूर्ण वेळ देणार आहे, सगळं मार्गदर्शन करणार आहे। फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळ्या गोष्टी। जरी सगळ्यांना आजूबाजू जेवढे पण आहे इंदापूर, पंढरपूर वगैरे जेवढे शेतकऱ्यांना शक्य होईल नक्कीच आम्हाला भेटायला या। चालेल, आता आपण महत्त्वाचा विषय चालू करूया। आता महत्त्वाचा विषय सरांनी, गुटले सरांनी आम्ही बसलो, बऱ्याचदा चर्चा झाली। त्या चर्चेच्या नंतर बघा, बेसल डोस खरं तर आपण जेव्हा बाग हार्वेस्ट करतो, म्हणजे जशी ही बागेची मी परिस्थिती आहे ती बरोबर, हा आपला स्वतःचाच प्लॉट आहे, स्वतःच्याच प्लॉटवरती बागेची एकदा हार्वेस्टिंग झाली, कोणत्याही ठिकाणी घ्या, कोणत्याही बागेची हार्वेस्टिंग झाली तर बागेची हार्वेस्टिंग झाल्यानंतर बाग बऱ्यापैकी बागेची एनर्जी गेलेली असते बरोबर। मग बागेची हार्वेस्टिंग कंप्लीट झाली तर पुढचं नियोजन असतं आपलं छाटणीचं, पुढचं पीक आपल्याला घ्यायचं असतं बरोबर ना सर। मग आता ते करताना आपल्याला बागाची झिजे भरून काढायची आहे। दुसरी गोष्ट, त्याचं खत नियोजनही करायचंय। खत नियोजन झाल्यानंतर ताण किती वेळेचा द्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी आता आम्ही तुम्हाला सांगणार आहे। तर साधं सिंपल लक्षात असू द्या, आपण कधी पण जेव्हा फळं काढल्यानंतर, बाग हार्वेस्ट झाली, फळ काढल्यानंतर आपल्याला ताण द्यायचा आहे, तर ताण आपल्याला काय करायचं सर, हळू पाणी आपण काय करणार आहे, कमी करत जाणार आहे। सडनली लगेच पाणी कमी तोडायचं नाही, डायरेक्ट पाणी तोडायचं नाही। बरेचसे शेतकरी काय करतात, पाणी डायरेक्ट 0 करून टाकतात। बाग संपला, जाऊ द्या आता, पडू द्या, लगेच माल नाही घ्यायचा आहे तर मग रिलॅक्सला डायरेक्ट पाणी बंद नाही केलं पाहिजे बरोबर। तसं एक गोष्ट म्हणजे पाणी हळूहळू तुम्हाला बंद करत जायचंय। आणि पाणी बंद करत जाणार म्हणजे तुम्ही समजा 5 तास पाणी देत होते तर तुम्ही तो 4 तासावर आणा, 3 तासावर आणा, 2 तासावर आणा, तुमच्या जमिनीच्या कंडिशननुसार तुम्ही 8 दिवसात द्या, 10 दिवसात द्या, असं म्हणजे बरोबर। आणि हे करताना तुम्ही काय करायचंय, आता आपल्याला आहे ना नवीन शूट नको यायला बरोबर, बाग लीक नको व्हायला। मग त्यासाठी तुम्ही काय करा, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, 05234 साधारणतः 4 किलो आणि बायो CCC 1 लिटर बरोबर, म्हणजे 05234 आणि बायो CCC हे लिओसिन, म्हणजे हे काय करतं, जे नवीन शूट वगैरे जे आहेत किंवा जोमदार निघणार आहे ना नवीन फुट्या, तर ते शांततेत म्हणजे शांत राहील, लगेच बाग लीक होणार नाही। म्हणजे आपल्याला 15 दिवस जरी वेळ भेटला, आपण 15 दिवसानंतर कटिंग करणार आहे किंवा पाणी देणार आहे, तर त्या हिशोबाने लगेच लीक होणार नाही बाग बरोबर। म्हणजे हे तुम्हाला करायचं, हे ड्रिपने द्यायचं पहिलं बरोबर। दुसरी गोष्ट, तुम्हाला एक फवारणी करायची, ती पण ऑब्झर्वेशन नुसार तुम्हाला फवारणी करायची आहे। आता फवारणी करताना तुम्हाला ऑब्झर्वेशन कसं असणार आहे फवारणी करताना, की बागाची आपल्याला छाटणी अजून केलेली नाहीये। फवारणी म्हणजे काय, बागावरती असणारा मिलीबग असू शकतो, बाकी दुसरा काही कीड पण किडा असू शकतो, जे जुन्या होता का कीटकनाशक अंडे देऊन ठेवते बरोबर, कीटकनाशक, बुरशीनाशक, कीटकनाशक। मग हे आता आपल्याला समजा घेताना तुम्ही बघा इथं, आता याच्यात तुम्ही काय करू शकता, मग ॲक्वा मॅजिक आहे बरोबर 100 मिली, इमिडा, सफलनिमे बरोबर, आणि मायनर हे मिलीबग साठी चांगलं काम करतं बरोबर। इमिडा आहे, या सगळ्या गोष्टी, मावा, तुडतुडे, थ्रीज, पांढरी माशी, सगळं कीड यांनी कंट्रोल होते बरोबर। म्हणजे हे व्यवस्थित सगळं नियंत्रण येतं, म्हणजे ही फवारणी सगळ्यात महत्वाची आहे। आलं लक्षात। म्हणजे तुम्हाला काय करायचंय, ड्रिपने पण एखादं द्यायचंय, कमी पाणी करत असताना एखादं ड्रिपने देण्याचं
त्याच्यानंतर फवारणी करण्याचं, ह्या 2 गोष्टी झाल्या. आता बाग साधारणतः 8, 10, 12 दिवस झालेत. बाग आता आपण पाणी कमी कमी करत जातोय. मग आपल्याला करायचं सगळ्यात महत्वाचं बेसल डोसचं नियोजन. बरोबर. आता जेव्हा बेसल डोस म्हणजे काय करणार आहे बघा, बागेच्या याच्यानुसार तुम्ही बागेला, म्हणजे समजा माझा 3 वर्षाचा बाग आहे तर मी बेड फोडले होते. बरोबर. काही जणांचा समजा 1 वर्षाचा बाग आहे तर मध्ये तुम्ही खड्डा करून हे करताय. बरोबर. शेणखत वगैरे. तर त्यावेळेस आपल्याला काय करतोय, पाणी आपण तोडतोय. म्हणजे त्याच्या पाणी तोडल्याच्या नंतर जसं जसं पाणी कमी करतोय, बरोबर, मुळांना पाणी कमी एकदा मिळालं तर मुळं रेस्ट करायला लागतं, झाड रेस्ट करायला लागतं. आणि तो चांगला पिरियड असतो. बरोबर. पाणी म्हणजे छाटणीच्या अगोदर 5-7 दिवस घ्या, 10 दिवस, आणि छाटणीच्या नंतर 10-12 दिवस घ्या. कारण की त्या कंडिशनमध्ये पाणी हे कमी दिलेलं असतं. आणि त्याच कंडिशनमध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही करू शकता. मग आपल्याला घ्यायचा बेसल डोस. मग बेसल डोस जेव्हा घेणार आहे आपण, मग बेसल डोस कसा घ्यायचा आहे? बेसल डोस एक तर तुम्ही मध्ये खड्डा करा किंवा साईडने घ्या, दोन्ही पण करू शकता तुम्ही तुमच्या बागेच्या कंडिशनच्या नुसार. बरोबर. आता तो बेसल डोसचं नियोजन तुम्हाला सांगतो. जो बेसल डोस आपल्याला घ्यायचा आहे तर त्याचं आम्ही एक बनवलं होतं. या सर, हे बघा बेसल डोस जो आहे, तर बेसल डोसचं आता ह्या अशा पद्धतीने आम्ही बेसल डोस हा बनवला होता. बरोबर. म्हणजे बेसल डोस जर तुम्ही बघायला गेलं तर बघा, बेसल डोस मध्ये येतो 10-26-26 म्हणजे NPK त्याच्यामध्ये जातं. त्याच्यानंतर येतो युरिया 50 किलो, मायक्रोन्यूट्रिएंट येतं 53 किलो, ग्रॅनफीड, सर ग्रॅनफीड पण एकदम चांगलं आहे. बरोबर ना आपला, 40 किलो. त्याच्यानंतर बेन्सल्फ येतं 10 किलो, आणि निमिशिल्ड प्लस हे एक चांगलं अतिशय आलेलं आहे. म्हणजे हा निमॅटोडसाठी चांगलं काम करतो. हा 20 किलो. निंबोळी पेंट साधारणतः 100 ते 200 किलो घ्यायचा आहे. आणि प्रति 6 महिन्यातून एकदा न चुकता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे हा बेसल डोस आपला कंप्लीट झाला. बरोबर. हा बेसल डोस एकदा कंप्लीट झाला की आपलं महत्वाचं येतं परत पहिलं पाणी. मग पाण्याचं नियोजन आपलं कसं करायचं? आता आपण काय केलंय, बेसल डोसचं आपलं बेसल डोस झाला. मग आता आपण हळूहळू छाटणी केली. छाटणीच्या नंतर